नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय शास्त्रज्ञ मायलस्वामी अण्णादुराई यांची माहिती जाणून घेऊ। पद्मश्री पुरस्कार विजेते मायलस्वामी अण्णादुराई यांचा जन्म 2 जुलै 1958 रोजी भारतातील तामिळनाडू राज्यातील कोयंबतूर जिल्ह्यातील कोठावडे येथे झाला। अण्णादुराई यांचे शालेय शिक्षण त्यांच्या मूळ गावी कोठावडे आणि जवळच्या पोल्लाची शहरात झाले। त्यांनी 1980 मध्ये भारतातील कोयंबतूर येथील सरकारी तंत्रज्ञान महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आणि 1982 मध्ये कोयंबतूर येथील PSG कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि भारतातील कोयंबतूर येथील अण्णा तंत्रज्ञान विद्यापीठातून PhD पूर्ण केली। ते 1982 मध्ये इस्रोमध्ये सामील झाले। मायलस्वामी अण्णादुराई यांनी इस्रोच्या 2 सर्वात महत्त्वाच्या कामगिरीचे नेतृत्व केले होते। 2004 ते 2008 या काळात चंद्रयान 1 चे प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी अभियंते आणि शास्त्रज्ञांच्या एका पथकाचे नेतृत्व केले, ज्यांनी इस्रो आणि नासा ES आणि बल्गेरियाकडून उपकरणे घेऊन जाण्यासाठी प्रकल्पाची रचना आणि विकास केला, जेणेकरून संपूर्ण चंद्राच्या पृष्ठभागाचे एकाच वेळी उच्च अवकाशीय आणि वर्णक्रमीय रिझोल्यूशनवर रासायनिक खनिज संसाधन आणि स्थलाकृतीय मॅपिंग पूर्ण करता येईल। हा प्रकल्प निर्धारित वेळेत आणि मजूर बजेटमध्ये साकार झाला। त्यांनी भारतीय ग्रह मोहिमेच्या भविष्यासाठी मार्ग मोकळा केला आहे आणि नासा ES आणि JX सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना इस्रोच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहकार्यांसाठी एक उदाहरण ठेवले आहे। चंद्रयान 1 ला 2009 मध्ये पेरिडा US येथे झालेल्या 28व्या आंतरराष्ट्रीय अंतराळ विकास परिषदेत विज्ञान आणि अभियांत्रिकीसाठी स्पेस पिओनियर्स पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। त्यांना अनेकदा भारताचा चंद्रपुरुष म्हणून संबोधले जाते। 2015 ते 2018 पर्यंत अण्णादुराई हे इस्रो उपग्रह केंद्र बंगळूर येथे संचालक म्हणून काम करत होते। हे केंद्र संप्रेषण, रिमोट सेन्सिंग, नेव्हिगेशन, अवकाश विज्ञान आणि अंतर्ग्रहीय मोहिमांसाठी उपग्रह बांधण्याची जबाबदारी घेते। केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी 30 अत्याधुनिक उपग्रहांचे उत्पादन, प्रक्षेपण आणि कार्यान्वित करण्याचे काम पाहिले आहे। मायलस्वामी अण्णादुराई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक प्रतिष्ठित अवकाश शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी अभियांत्रिकीमध्ये PhD केले आहे आणि त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेत 36 वर्षे काम केले आहे आणि भारतात बनवलेल्या 60हून अधिक उपग्रहांमध्ये योगदान दिले आहे। इस्रो उपग्रह केंद्राचे संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात 2015 ते 2018 डॉक्टर अण्णादुराई यांनी 3000हून अधिक शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना 30 अत्याधुनिक उपग्रह बनवण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी नेतृत्व केले आहे। डॉक्टर अण्णादुराई यांना 2016 मध्ये भारत सरकारकडून विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी पद्मश्री पुरस्कार, 2008 मध्ये कर्नाटक सरकारकडून राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार, ISIE अभियांत्रिकी उत्कृष्टता पुरस्कार 2016 तसेच 100हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। त्यांनी 7 पुस्तके लिहिली आहेत आणि 2009 पासून तामिळनाडूच्या विज्ञान पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला आहे। 2019 मध्ये मायलस्वामी अण्णादुराई यांची तामिळनाडू राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्याच वर्षी त्यांना राष्ट्रीय डिझाईन आणि संशोधन मंचच्या गव्हर्नर मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही नामांकन देण्यात आले। ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी दोन्ही पदांचा प्रभावीपणे वापर करतात। निवृत्तीनंतर डॉक्टर अण्णादुराई अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आणि तरुण उद्योजकांना सामाजिक प्रासंगिकतेच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पामध्ये मार्गदर्शन करत आहेत। शालेय स्तरावर विज्ञान पोहोचवण्यापासून ते संशोधन प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि धोरणकर्ते एकत्र आणून सामाजिक प्रासंगिकतेच्या काही उच्चस्तरीय सहयोगी संशोधनाचे मार्गदर्शन करण्यापर्यंत त्यांचे कार्य अखंडितपणे चालू आहे।